सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित नेताजी सुभाषचंद्र बोस ही लेखमाला. काल आपण बघितलं की सुभाषचंद्र बोस आपल्या मित्रांना सांगत होते की कसंही करा, काहीही करा, मला पूर्व आशियात जाऊ द्या. पुढे बघूया काय होतंय. हिटलरची भेट होऊनही महिना होत आला, पण अजूनही काहीच घडत नव्हतं. एमिलीला दिवस गेल्याचे कळल्यावर तिच्या आईचे निरोपावर निरोप येत होते, परंतु नेताजी कधीही पूर्वेला निघतील म्हणून एमिली व्हिएन्नाला जायला तयार नव्हती. एमिलीची अवघडलेली स्थिती बघून तिला आईजवळ व्हिएन्नाला जा असं नेताजी सांगत, परंतु ती ऐकत नव्हती. नेताजींच्या एका हाकेसाठी आझाद हिंद फौजेतील 3,500 सैनिक बलिदान देण्यास तयार होते. अर्धा ऑक्टोबर संपत आला आणि रोमहून निरोप आला. 15 ऑक्टोबर 1942ला रोमचं विमान रंगूनकडे उड्डाण घेणार आहे. या धोकादायक प्रवासासाठी 2 इटालियन वैमानिक तयार झाले होते. रात्रीच बांधाबांध करायला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी दोघेही रोमकडे निघाले. सकाळी मुसोलिनीच्या राजप्रसादात नाश्ता झाला. तिघेही दुपारी रोमच्या लष्करी विमानतळावर पोहोचले. निरोपाच्या वेळी एमिलीने मोठ्या मुश्किलीने स्वतःवर काबू ठेवला होता. सुभाषचंद्रांनी जाताना कडकडून मिठी मारली. नेताजी विमानात बसले. विमान निघणार एवढ्यात ट्रॉटच्या हातात कोणीतरी डेली स्केचचा अंक ठेवला. वाचून ट्रॉमचा चेहरा आक्रसला. ते बघून एमिलीने वर्तमानपत्रातील तो मथळा पाहून तिला धरणी दुभंगल्याचा भास झाला. बातमी होती, हिंदुस्थानी क्विझलिंग सुभाषचंद्र इटालियन विमानाने पूर्व आशियात निघाले. समोर विमानाची घरघर वाढली होती. कोणत्याही क्षणी विमान आकाशात झेप घेणार होतं. तेवढ्यात ट्रॉट जीवाच्या आकांताने विमानाकडे धावले. स्टॉप 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 इट असं म्हणत मोठ्याने ओरडत होते. निरोप देण्याच्या उद्देशाने कर्नल विमानात उभे होते. ॲडम हातवारे करून धावत येत असलेले बघून काहीतरी गडबड असल्याची त्यांना जाणीव झाली. त्यांनी वैमानिकाला इशारा केला. उडण्यासाठी तयार असलेलं ते विमान कसं बसं थांबवलं. एमिलीचा जीव भांड्यात पडला. नेताजी चिंतित झाले. पूर्वेकडे कसं जायचं? 3 महासागर पार करायचे होते. सागरांवर जागोजागी ब्रिटिश, फ्रेंच आणि अमेरिकन नौदलाची जागती गस्त होती. अनेक ठिकाणी सुरुंग पेरलेले. ते ओलांडून जाणं अतिशय कठीण. मार्ग सापडत नव्हता. नोव्हेंबर संपत आला. जपानी दूतावासात हेलपाटे सुरू होते आणि अलेक्झांडर रेथ सर्व कामे बाजूला ठेवून एकाच प्रश्नाच्या मागे लागले होते. नेताजींचा जीव जाण्यासाठी तडफडत होता. नेताजींच्या निवासस्थानी जपानी अधिकाऱ्यांची एक गुप्त बैठक भरली. कर्नल यामामोटो म्हणाले, रशियाचा युक्रेन मुलूक जर्मनीच्या ताब्यात आहे. त्या क्षेत्रातून काही विमान पूर्व आशियात जाणार. आपण युक्रेनहून लुफ्तान्सा किंवा रशियन एअरचं विमान पकडू शकता, पण हा प्रवास तुम्हाला रात्रीच करावा लागेल. यामध्ये धोकेही खूप आहेत, पण सद्यस्थितीत हाच एक मार्ग दिसतो. नेताजींनी धोक्याची पर्वा कधीच केली नव्हती. ते अगतिकपणे म्हणाले, कधी ठरवता माझा प्रवास? ओशीम पडल्या स्वरात म्हणाले, पण या मार्गानं जायला आमचं परराष्ट्र खातं मंजुरी देईल की नाही ही शंका वाटते. का? कारण ही योजना जपाननं राबवली तर रशियाचा विश्वासघात केल्यासारखं होईल आणि हे आमच्या धोरणात बसणार नाही. प्रक्षुब्ध होऊन नेताजी म्हणाले, तुम्ही मला अनेक अडचणी सांगतात, नक्की सांगा, मला तिकडं न्यायचं आहे की नाही? बैठक अर्ध्यावरच मोडली. निश्चित काहीच ठरत नव्हतं. नेताजी रात्री बिछाण्यावर अस्वस्थ तळमळत होते. तेवढ्यात फोन खणखणला. नेताजींनी फोन उचलला. तिकडून रासबिहारी फोनवर होते. सुभाष, लवकर या. फॉरेर पार्कवर 30,000 युद्धकैदी तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसले आहेत. सगळी तयारी झालेली आहे, फक्त गरज आहे तुमच्यासारख्या धाडसी कप्तानाची. फोन मध्येच बंद झाला. ते स्वतःशीच पुटपुटले, आता माझा मार्ग मला शोधावा लागणार. नवीन दिशेचा शोध घेणं सुरू झालं. दुसऱ्या दिवशी कर्नल यामामोटा येऊन म्हणाले, मिस्टर बोस,
एक इटालियन वैमानिक पॅकिंगची धाडसी हवाई सफर करून नुकताच परतला आहे. नेताजी म्हणाले, चला तर त्याला भेटूया. यामामोटो म्हणाले, त्यासाठी मुसोलिनींची भेट घ्यावी लागेल. नेताजी लगेच रोमकडे निघाले. ते एमिलीला म्हणाले, माझा निरोप आल्याबरोबर बॅग भरून तू ताबडतोब ये. मुसोलिनीने सांगितलं, महत्त्वाची सामग्री घेऊन रोमचं विमान पॅकिंगकडे जाणार आहे. विमानमध्ये नेताजींचे आसन निश्चित झाले, पण त्यांच्या दुर्दैवाने हाही प्रयत्न फसला. अलेक्झांडर रीतने आदल्या दिवशी सकाळीच सुभाषजींच्याकडे येऊन ते म्हणाले, सुभाषजी, इटालियन विमानाने प्रवास करायला तुम्हाला आमच्या जर्मन लष्करानं हरकत घेतली आहे. नेताजी भयंकर चिडले. डॉक्टर रीत, तुमच्या मनात नेमकं काय आहे? युद्ध सत्तेपर्यंत मला ओलीस ठेवण्याचा तर विचार नाही ना? तुम्ही आणि ट्रॉट मैत्रीचे नाटक छान वठवत आहात. तुम्ही दोघेही नाझींचेच आहात. ते एवढंच तोंड करून तिथून निघून गेले. रीत पडलेल्या चेहऱ्याने निघून गेल्यावर सुभाष एमिलीला म्हणाले, मी अलेक्झांडरला जरा जास्तच बोललो का ग? असं बोलायला नको होतं. रात्री ते एमिलीला म्हणाले, असे जर्जर आयुष्य जगण्यापेक्षा एकदाचं जीवनच संपवायचं. एमिलीनं पटकन त्यांच्या तोंडावर हात ठेवून ती म्हणाली, यापुढे असं चुकूनही बोलू नका. असून तुम्हाला आझाद हिंद सेना दिल्लीला न्यायची आहे. तिथे गांधी, नेहरूंसारखे नेते, प्रेम करणारे अनुयायी भेटतील. तुमच्याच म्हणण्याप्रमाणे देशाचं पहिलं पाऊल आणि स्वातंत्र्याची पूर्ण बांधणी हे महत्त्वाचं दुसरं पाऊल आहे. हिंदुस्थानला नुसतं स्वातंत्र्यच नाही तर जगातील बलाढ्य आणि सुसंस्कृत करायचं तुमचं स्वप्न आधी करायचे. आधी विराम घ्यायचा अधिकार तुम्हाला नाही. माझ्या अंकुरत्या बाळाची शपथ. नेताजी, ट्रॉट आणि डॉक्टर रीत पंतप्रधान पिरेलावलांच्या भेटीला फ्रान्सला गेले. एमिलीला 8वा महिना संपला होता. त्यांच्या मदतीला ताईजी अनेक वेळा यायच्या, परंतु त्या अतिशय व्यस्त असल्यामुळे त्यांनाही नेहमी येणं शक्य होत नव्हतं. नेताजींना इंडियन लिजन, अनाबर्गचा लष्करी तळ, जपानी वकालत इत्यादी ठिकाणी सतत धावाधाव करावी लागत होती. त्यामुळे एमिलीकडे लक्ष देणं त्यांना शक्य होत नव्हतं. शेवटी त्यांनी मित्रांच्या सहाय्याने एका खास लक्झरी डब्यातून तिला व्हिएन्नाला पाठवलं. अखेर पाणबुडीनंच जायचं ठरलं, परंतु त्यातही जपानी नौदलाकडून तांत्रिक अडचणी उभ्या होऊ लागल्या. ती पाणबुडी लष्करी आहे. नियमाप्रमाणे कोणीही सिव्हिलियन लष्करी पाणबुडीतून प्रवास करू शकत नाही. नेताजींच्या बरोबर असलेले ट्राम कडाडले. ही इज नॉट सिम्पल अ सिव्हिलियन, ही इज कमांडर इंडियन, चीफ ऑफ नॅशनल आर्मी. त्यांना सिव्हिलियन ठरवण्याचं धाडस तुम्ही कसं करू शकता? त्यांना रुकार मिळाला. पुन्हा चक्र फिरू लागली. 29 एप्रिल 1942 हा दिवस ठरला आणि नेमकं त्याच दिवशी त्यांना कन्यारत्नही प्राप्त झालं. त्यावेळी सुभाषचंद्र बर्लिनमध्येच होते. एके दिवशी नेताजी नंबियारसह बर्लिनहून व्हिएन्नाला गेले. ते हर्षित होऊन कितीतरी वेळ आपल्या काळजाच्या तुकड्याकडे डोळे भरून पाहत होते. ते हरवल्या स्वरात म्हणाले, एमिली, हिचं नाव अनिता ठेवायचं बरं का? ठीक आहे. 2-3 तासांनी निघताना म्हणाले, एमिली, येत्या 10-15 दिवसात मी पूर्व आशियाकडे निघणार आहे. ती म्हणाली, मी येईन तुम्हाला निरोप द्यायला. अगं वेडी आहेस का? असं अचाट धाडस बिलकुल करायचं नाही. मुलीला पाहून नेताजींचं मन भरत नव्हतं. एकीकडे माया सुटत नव्हती तर दुसरीकडे कर्तव्याची कठोर वाट खुणावत होती. एके दिवशी बऱ्याच रात्री बाहेरच्या दरवाजावर टकटक ऐकू आली. एवढ्या रात्री एवढा भयंकर बर्फ पडत असताना कोण आलं असेल? या विचारानं नेताजींनी दरवाजा उघडला तर समोर एमिली उभी दिसली. अशा भयान रात्री एवढ्या बर्फाळी वातावरणात ओली बाळंतीण आलेली पाहून नेताजी अवाक झाले. ओरडून म्हणाले, एमिली, तू एकटीच आलीस आणि माझी छकुली? ती व्हिएन्नामध्ये आईजवळ आहे. अगं तू आहेस की आई आहेस की कोण? 6 आठवड्यांचा गोळा सोडून अशी कशी निघून आलीस? तुम्ही 2-3 दिवसातच पूर्व आशियात जाणार असल्याचं कळलं. आधीच भेट झाली ती 3-4 वर्षांनी आणि आता पुन्हा कधी भेटायचा योग येईल सांगता येत नाही, म्हणूनच आले. एमिलीचा प्रत्येक शब्द नेताजींचं हृदय कातर करत होता.
संपूर्ण युरोप युद्धात पोळत होतं. अशा वेळी कधी कुठे बॉम्ब पडेल, कुणाच्या जीवाचं बरं वाईट होईल याची शाश्वती नव्हती. बर्लिनला नेताजींचा प्रत्येक दिवस युगासारखा भासत होता. सामानाची बांधाबांध सुरू होती. त्यांनी नांबियारला सांगितलं, यापुढे इंडियन विजनचं काम तुम्ही सांभाळायचं. आज्ञा सर. 23 जानेवारीला सुभाषचंद्रांचा वाढदिवस. त्यांना स्वतःला आठवणही नव्हती, पण त्यांचे जिव्हाळ्याचे मित्रमंडळी बी शर्मा, नरहरी गणपुले, बाळकृष्ण शर्मा, NG स्वामी, अबिद हसन, गुरुबचन मॅग्नेट, ताईजी सगळे जमले होते. त्या निमित्तानं झेंडावंदन झालं. या छोटेखानी समारंभाला वेगळं स्वरूप आलं होतं. नेताजी म्हणाले, काही दिवसांसाठी युद्ध पाहणी करण्याकरता पॅरिस किंवा ट्रिपोलीला जावं लागेल. कदाचित पुढची भेट लवकर होणार नाही. बोलताना नेताजींचा स्वर कातर झाला. ताईजींनी आपल्या जवळचं अर्धा किलो सोनं नेताजींच्या स्वाधीन करून त्या म्हणाल्या, आमच्या डॉक्टर तेंडुलकरांची हिंदू भूमी लवकर स्वतंत्र होऊ दे. एमिली आणि सुभाषचंद्रांच्या विवाहाची बातमी फारच थोड्या लोकांना माहीत होती. बर्लिनमध्ये तर तिला त्यांची रखेल म्हणून म्हणेपर्यंत मजल गेली होती. त्यांनी विचार केला, या महायुद्धात आपलं काही बरं वाईट झालं तर तिला आणखी काही सोसायला लागू नये, म्हणून हिंदुस्थानातही आपल्या लग्नाबद्दल माहीत व्हावं. तिला काही अडचण येऊ नये म्हणून त्यांनी आपले प्रिय बंधू मेजदांना पत्र लिहायला घेतलं. आता त्या पत्रात ते काय लिहित आहेत ते आपण पुढच्या भागात बघूया मित्रांनो. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार मानते आणि उद्या भेटण्याच्या बोलीवर आपला निरोप घेते. धन्यवाद.